प्लास्टिक वॉटर बॉटल्सचा रोजचा वापर आता आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय। तज्ज्ञांच्या मते या बाटल्यांमधील रसायनांमुळे त्वचेवर ॲलर्जी, पुरळ, इसब आणि अकाली वृद्धत्वासारख्या समस्या वाढत आहेत। यावर आमचा खास रिपोर्ट पाहूया। या धोक्यांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्याची अनेकांना सवय असते। दैनंदिन जीवनात आपण अनेकदा प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल खरेदी करतो किंवा जुन्या बॉटल धुतो आणि त्याच पुन्हा पुन्हा वापरतो। जर तुम्ही असं करत असाल तर आत्ताच थांबा, कारण यामुळे आपल्या आरोग्याला आणि पर्यावरणाला धोका निर्माण होतोय। पिण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधील काही रसायनं आणि मायक्रोप्लास्टिक्स पाण्यात मिसळून शरीरात शोषले जाऊ शकतात। हे रसायन हार्मोनल संतुलनात व्यत्यय आणू शकतात। उष्णता किंवा थेट सूर्यप्रकाशामुळे प्लास्टिकमधील घटक पाण्यात अधिक प्रमाणात निघतात, जी त्वचेसाठी आणखी धोकादायक ठरतात। प्लास्टिक सोबत दीर्घकालीन संपर्कामुळे त्वचेचे संरक्षण कवच कमकुवत होऊ शकते। या रसायनांचा दीर्घकालीन परिणाम वृद्धत्व आणि इतर गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतो। त्यामुळे संवेदनशील लोकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे। प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी ठेवल्याने, जास्त वेळ ठेवल्याने आणि ते पाणी पिल्याने त्याच्यामध्ये बिस्फेनॉल ए आणि अँटीमोनी यासारखे रसायने त्या पाण्यात उतरतात। तोंडाभोवती पुरळ येणं, ॲक्ने, पिंपल्स, फंगल इन्फेक्शन यासारखे आजार एवढेच नव्हे तर ॲलर्जिक डर्मॅटायटिस, ज्याला आपण एक्झिमा म्हणतो, यासारखे त्वचेचे विकार पण होऊ शकतात। याच्या अतिवापरामुळे जर त्वचेला डिस्कलरेशन झालं तर त्वचेचा जर कलर चेंज झाला तर तो परत त्वचेचा कलर पहिलेसारखा होत नाही। हा खूप मोठा साईड इफेक्ट या प्लास्टिकच्या बॉटलच्या वापरामुळे आणि त्यातलं पाणी पिल्यामुळे होऊ शकतो। स्टेनलेस स्टील किंवा काचेच्या बाटल्या वापरा। एकाच प्लास्टिकची बाटली वारंवार वापरणे टाळा आणि बाटल्या थेट सूर्यप्रकाशात किंवा उष्णतेच्या संपर्कात ठेवू नका। बाजारात उपलब्ध BPA फ्री लेबल असलेले उत्पादन निवडतानाही काळजी घ्या। शक्यतो प्लास्टिक टाळणेच उत्तम ठरेल। प्लास्टिक वॉटर बॉटल्सची सोय आणि परवडणूक लक्षात घेऊन अनेक जण त्यांचा रोजच वापर करतात, परंतु त्वचेच्या आरोग्यासाठी आणि दीर्घकालीन धोके टाळण्यासाठी साधे बदल, बाटलीची निवड आणि साठवणूक पद्धत महत्त्वाची ठरू शकते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।